नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव नितीन दोंडीबा गळवेवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मी एक शेतकरी आहे. माझी ही आज 2017ची लागण आहे. तब्बल 7-8-9 वर्ष झाली. 9 वर्षामध्ये एक 300 झाडे लागण होती. तर आपली पिन होल बोरर आणि जे मर रोग होता पाठीमागच्या 2 वर्षामध्ये, त्या 2 वर्षामध्ये आपली एक 70-80 झाडं हे झाले, जळाले. आणि तदनंतर आता ह्या वर्षी आपल्याला सॉइल चार्जरचा डोस हे माझे दाजी आहेत. दाजीच्या सल्ल्याने आपण बाबा सॉइल चार्जरचा डोस यांनी दुकान टाकल्यानंतर आपण सॉइल चार्जर हा करू असं मी निर्धार केला. ओके. पहिले तुमची सगळी केमिकल केमिकल तुम्हाला ज्यावेळेस केमिकल मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करायचा त्यावेळेस काय काय समस्या यायच्या तुम्हाला? समस्या असं होतं की ज्यावेळेस बाग हार्वेस्टिंगला यायची, हार्वेस्टिंगला आल्यानंतर ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करणार आहे त्यावेळेस माझ्या पूर्ण बागेतून एक 20-30 झाडांचं एक फांदी अशी पूर्ण वरून खालीपर्यंत असं जळायची. वरूनच खाली जळत यायची असे खालून वरून पिन होल बोररनं किंवा मर रोगनं अशी झाडं फांद्या जळायच्या. मग ती कट करायची, त्याची डाळिंब जर आली असेल घालवायला तर मार्केटला घालवायचं, नाही तर तोडून टाकायची. ही सध्या परिस्थिती अशी होती. असं किती दिवस होत तुम्हाला? ज्या त्या हार्वेस्टिंग पिकाला 20-30 फांद्या जळलेल्या असायच्या. ओके. म्हणजे एक 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 फांदी जात होती प्रत्येक झाडाची. आता जर तुम्ही बरेच झाडं बघितलं तर बऱ्याच झाडांच्या असे फांदी वगैरे हे तर फांदी कट केलेली फांदी आहे. प्रत्येक झाडाची एक एक फांदी कट केलेली आहेच. मग तुम्ही दाजीने सांगितलं तुम्हाला काय ह्याची आधी सॉइल माहिती नव्हती, त्यांनी तुम्हाला सांगितले आणि प्रेस केला वापरायला. तर काय वाटतं मग तुम्ही ज्यावेळेस पहिला बेसल डोस टाकला, जर वर्षीची सेटिंग असेल किंवा क्वालिटी असेल किंवा ह्या वर्षीचा जी पाऊस आणि प्रत्येक वर्षीची तुम्ही जी डाळिंब पिकवायचा, ह्या वर्षी डाळिंब पाऊस परिस्थिती कशी आहे आणि ह्याच्या आधीची परिस्थिती असून डाळिंब कसं असेल? तर सांगायला म्हणलं तर आता पहिली जी परिस्थिती होती की माल आपले सेटिंग झाल्यानंतर 1 महिना पूर्ण झाड सेट व्हायला राहायचं, तिथून 1 महिना पुढचं माल सेटिंग पूर्ण होऊन हिरव्यातून गवळायला जायचा. पण ह्या वेळेस ज्यावेळेस मी इथ्रिल मारताना डोस टाकला आणि ज्यावेळेस माझी सेटिंग होऊन ज्यावेळेस माल हिरव्यात होता त्यावेळेस सोबतच्या बागाचा माल आणि माझा माल बाग असा की डबल माझी साईज जास्त होती. साईज ज्यावेळेस पहिल्यापासूनच साईज माझी जास्त निघाली. फळांची ही जी साईज आहे, तुम्ही ही साईज जी बघता ही जी पहिल्यापासूनच साईज मोठी निघाली. जे आपलं म्हणतो कळीचा स्ट्रोक तिथूनच मोठा होता. तिथूनच पुढे माल मोठा होत निघाला. नंतर मी दुसरा बेसल डोस टाकला. ज्यावेळेस कागद मी पॅक केला, कागद मारला याला सनबर्नीतून, आणि नंतर दुसरा बेसल डोस टाकला. आणि त्यानंतर आज सध्या परिस्थिती ही अशी बाबा ह्या मालाची साईज ह्या 8-9 वर्षात कधीच माझ्या मालाची साईज अशी झाली नाही. 8-9 वर्षात अशी साईज झाली कधीच माझ्या 8-9 वर्षात त्या डाळिंबाची बघा 600 ग्रॅमची प्लस साईज आहे. जे बरेच केमिकल शेतकरी आहेत शेतीमध्ये खूप, आता तुम्ही पण बरेच वर्ष करताय, तर ज्यावेळेस तुम्ही हार्वेस्टिंगला झाड यायचं त्यावेळेस असं झाड राहायचं का तुमचं? नाही, माझं हार्वेस्टिंगला येताना झाड असं राहत नव्हतं. आणि उईत माझं 10-20-30 फांद्या ह्या झाडाच्या जायच्या. पण माझे आता माझी 200 झाडं राहिलेत. पण ह्या वर्षी माझं हार्वेस्टिंगला माल आलाय पण एकही माझी फांदी गेलेली नाही. आणि मला जी साईज भेटलेली आहे, साईज मला अशी कधीच साईज भेटली नाही. म्हणजे 2017ची लागण आहे, 6वं-7वं पीक असेल त्यात कधीच मला साईज भेटली नाही अशी. ती ह्या वर्षी मला साईज भेटली मला ही एक. आणि माझी झाडाची मर थांबली टोटल. म्हणजे 2 तुमच्या प्रमुख समस्या, 2 समस्या प्रमुख. आता तुमच्या भागामध्ये तेल्या खूप यायचा. हो तेल्या. तर ह्या वर्षी काय वाटतं तेल्या संदर्भात? माझ्या बागेत तेल्या 2 लाईनीमध्ये जवळजवळ 50% तेल्या असायचा. पण ह्या वर्षी माझ्या तेल्या एक साधारणतः एक 10% तिकडे एक 10-15 झाडावर आणि इकडे एक 10-15 झाडावर एक 10% तेल्या आहे. म्हणजे 40% तेल्या गायब पहिल्याच वर्षी. पण ह्या वर्षी जरा थोडा पाऊस असल्यामुळे काय वाटतं थोडा हे भेटलेला आहे. मला सांगा, आता एवढा पाऊस ह्याच्या आधी कधी होता का? नाही एवढं म्हणजे हार्वेस्टिंगच्या टायमिंग मध्ये एवढा कधी पाऊस नव्हता. मग मला सांगा, पाऊस एवढा जास्त असून मग ह्या वर्षी बाग चांगली हाय ते नेहमी वर्षाच्या मानानं का त्याच्या आधी चांगली असावी? नाही, ह्या वर्षी चांगले पाऊस असूनही ह्या वर्षी चांगले. कारण की जे आहे ते आहे. आपल्याला काही बाबा म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला हे करायची नाही, जे आहे ते आहे. एवढा पाऊस असूनही बाबा आपल्या मला साईज, कलर, पुन्हा नंतर क्लिअरिटी
जे पुन्हा जे झाडाची आणि मर रोग पानाची साईज वगैरे कशी असायची तुम्ही बघू शकता ना पानाची साईज आता ही जर बघितलं आपण पान सगळं किंवा कुठलं जरी पान काढलं तर आता ही पूर्ण आता हार्वेस्टिंगला माल आला पण कुठं सुद्धा ट्रेस मध्ये नाही झाड ट्रेस मध्ये कुठे नाही ह्याच्या आधी जर आपण बघितलं तर झाड असं ट्रेस मध्ये राहतं बरोबर हो तर इतर शेतकऱ्याला काय एक संदेश देऊ इच्छिता माझा संदेश इतर शेतकऱ्यांनी एवढाच असेल की बाबा जर तुमची मर रोगाने वगैरे जर तुमची झाडं जुनी असतील 7-8 वर्षाची 5-6 वर्षाची झाडं असतील तुम्हाला मर रोगा त्रास असेल आणि तुम्हाला खरंच जर अवरेज काढायचं असेल झाडाचं तुम्हाला झाडं टिकवून अवरेज काढायचं असेल तर तुम्ही SCT वैदिक ही वापराच जर तुम्हाला अवरेज पाहिजे असेल आणि झाडं जर टिकवायची असतील तर कारण की मर रोग पूर्ण 100% मला थांबलाय मर रोग आणि पिन होल बोरस 100% एकही फांदी माझी गेलेली नाही साईज मी सांगतो तुम्हाला आता ही साईज म्हणा हे बोला हे साईज बोला असं कधीच माझा साईज म्हणजे तुम्ही दुसरीकडे पण बघू शकता कुठले जर बैल तुम्ही हे बघू शकता नाही डाळिंब आता हे सगळे सरास डाळिंब आहेत युनिफॉर्म साईज आहे आता हे नंतर वरती की बाबा जेणेकरून साईज अशी म्हणजे कोणती कमी झाली नाही ही अशी परिस्थिती असायची प्रत्येकाला असं कट केलेलं असं कट केलेलं ते सगळीकडे आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे असा प्रकार तुमचा प्रकार आहे पण ह्या वर्षी एकही फांदी कट केलेली नाही एक सुद्धा फांदी कट केली नाही आज बघितलं तर बघा ही इकडे जर बघितलं साईज एकदम जबरदस्त आहे. ओके ओके तर आता जे आपण बघत होतो तुम्ही नेहमी केमिकल डोस टाकायचा हो हो त्यावेळेस तुम्हाला गांडूळ दिसायची का नाही गांडूळ हा प्रकार पहिला दिसत नाही आता काय वाटतं आता गांडूळ म्हणजे कसं आहे त्या ठिकाणी ऊस राहतं मुळी बंद पडत नाही आणि जर मुळी चालू असेल तरच वर प्रोग्रेस होतो पण आपली मुळी बंद पडली नाही पावसामध्ये 17-18 दिवस ज्यावेळेस पाऊस पडला त्यावेळी जरा चोकअप झाली त्यामध्ये आपला जरा थोडा हे आला म्हणजे तिथं तुमचं पाणी सोडता येत नव्हतं त्यामुळे तुम्ही हे झालं पण सरासरी कंटिन्यू तुमची मुळी चालत राहिली तर मला सांगा आता जर आपण बघितलं गांडूळ किंवा मुळी जर बघितली तर एकदम जबरदस्त आहे तर इतर जे शेतकरी आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता गांडूळ संदर्भात किंवा इतर शेतकऱ्यांना सांगणं एवढंच की बाबा जर तुमची मुळी वगैरे बंद असेल तर तुमचं वर प्रोग्रेस काय होणार नाही जर मुळी वगैरे चालू असेल तर प्रोग्रेस होणार पण ह्या खतामुळे असं आहे की डायरेक्ट गांडूळच तयार होत गांडूळ तयार झाल्यामुळं तिथली माती भुसभुशीत राहते माती भुसभुशीत राहिली की तुमची मुळी उपशावर आल्यामुळं पांढरी मुळी चालू राहिल्यामुळं जे वरचं प्रोग्रेस आहे ते आपल्याला सर्व भेटून जातं मला सांगा तुम्ही आता सर्व्हिस करत करत शेती करता हे असं वाटतंय का कोणाला ही सर्व्हिस करत करत शेती होऊ शकते सर्व्हिस करत करत करतो शेती पण सर्व्हिस करताना पण तिथून थोडाफार त्रास आहे आणि जेणेकरून मला पूर्ण घरच्यांची साथ आहे म्हणून आपलं हे झालेलं आहे सर्व्हिस करत आणि भांडवल पण आपण बरोबर केलेलं म्हणजे आपण ह्याच्यावर खर्च जी करतोय ती फुल ताकदीनं केल्यामुळं आज सक्सेस होतो पण जी काय शेतकरी असतात की अर्धवट खर्च करतात किंवा थोडा खर्च करतात ते शेतकरी काय पूर्ण शेतकरी सांगण्यापेक्षा माझंच उदाहरण घ्या माझा एक दुसरा प्लॉट खाली आहे त्या प्लॉटला मी काय रासायनिक पद्धतीने केलं आणि ह्याला मी सेंद्रिय पद्धतीने केलेलं तुमच्या वैद्यकीय पद्धतीने केलेलं आहे आणि त्याला रासायनिक पद्धती त्याला मला 65 रुपये रेट भेटला जे खर्च केला तेही निघाला नाही माझा बाग किती मागितली आज 135 रुपये आपला माल दिलेला 135 मागितली उद्या हार्वेस्टिंग मला सांगा आम्ही तिला पण तुम्हाला म्हणत होतो वापरा तिला मी वापरलं नाही मी काय बोललो की एक आपली SCT वैदिकने करायची आणि एक रासायनिकने करायची केमिकलला दोन्हीतून कोणता फायदा होईल ते पण ती आपली फक्त 65 रुपये किलोने विकली त्याचा खर्च पण आपल्याला त्यात काय निघालेला नाही ह्यामध्ये आता आपल्याला ह्याचं निघून त्याचं निघणार आहे ह्यामध्ये आता म्हणजे 200 झाडामध्ये दुसऱ्याचा अनुभव घेण्यापेक्षा स्वतः माझा स्वतःचा अनुभव दुसरी पण माझी झाड आहे तिथं ती आपण खाली बघितलेली तर मला सांगा त्या बागेमध्ये तेलाचं प्रमाण किती होतं तेलाचं प्रमाण 60-70% पूर्ण असं खोडावर तेलाचं प्रमाण आहे पहिल्याच वर्षी झाड आहे म्हणजे पहिल्या वर्षीचे असून सुद्धा तिच्यावर त्रास झाला आज ही जर बघितली तर ही एकदम जुनी झाड आहे जुनी झाड आहे ती मला ह्या वर्षी तेलाचा त्रास झालाच नाही 10% तिकडे एक झालाय 7-8 झाडांना आणि इथे एक 10% झालाय त्रास थोडा झाला की पावसामुळे फुजव्याचा आणि डांबऱ्याचा थोडा त्रास झाला पावसामध्ये आता ही तुमचं पहिलंच वर्ष वापरायचं ही जर तुम्ही सातत्यानं वापरत गेला तर तुम्ही तरी आम्ही तुम्हाला म्हणलो होतो एक अजून 3रा डोस भरा जर 3रा डोस जर तुम्ही भरला असता तर तुम्हाला ह्यातलं एक अजून 90% तुमचं प्रॉब्लेम सगळं कमी झालं हो झालं पण असतं आणि माझी आता ही जी दिसते तुम्हाला ही जी लाईन आहे त्या लाईनीला कधीच माल एवढा लागलेला नाही आपल्याला कारण तेल्यानं ही पूर्ण लाईन जात होती ही तेलाची लाईन तेल ह्याचं कारण काय तर इथून पलीकडे पहिलं पाटांना भिजवायची ही बाग छोटी लावलेली चुलत भावाची
हे दंडन पाटाने रान भिजवायचे, त्यामुळे ह्या लाईनवर तेल कधीच कंट्रोल झाला नाही आपला. कधीच झालं नाही. पण आता हे तुम्ही बघितलं तर बघा ही आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल की ही तेलाची कायम फुटणारी झाड आहे ती. फुटणारी आणि झाडं आहे. ह्याच्यावर जर आज माल बघितला तर बघा तर एकदम आपलातून आहे. आणि ह्याची क्वालिटी आता ही तर बघितली तर ही सगळी अशी ही बघा ही आपण बघा ही त्यांची नेहमी खोडं कापलेली आहे ती. कापलेली फळ. जर वर्षी हिथं फांदी गेली, हिथं फांदी गेली, हिथं फांदी गेली, एक- तर ह्या वर्षी काहीच नाही झालं आणि सगळे एकदम हेल्दी. म्हणजे शेतकऱ्यांसाठी की बाबा आपण राम सर नेहमी सांगतात की तुम्ही माती जिवंत करा, माती जिवंत करा. तर माती जिवंत झाल्यानंतर काय चमत्कार होऊ शकतो हा, हे आज सगळ्यांच्या पुढे लाईव्ह आहे. बरोबर आहे. बरोबर. तर आज म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी. समाधानी. आता एक खरी बात सांगायचं म्हणलं हा, तर मी तुम्हाला पण माहिती आहे, मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. बरोबर आहे. मला काही कुणाचा प्रचार करायचा नाही. हे दाजी आहेत म्हणून माझ्या दुकानावर प्रचार करायचा नाही. हा, तुम्ही साहेब आहे म्हणून तुमचाही मला काही प्रचार करायचा नाही. बरोबर आहे. आपण काही जे आहे ते सांगतो. सत्य. हा, सत्य परिस्थिती आहे ती. आपल्याला कोणाचा प्रचार करायचा नाही. हा, कारण की आपल्याला सत्य घडलंय. जर 20-30 झाडं आपण कट करत असेल, हा, आम्ही दरवर्षी करवत घेऊन आपलं नवीन करवत असेल आमच्याकडे कापण्यासाठी, पण ह्या वर्षी एकही फांदी कट केली नाही. जे म्हणजे आहे ते आहे सांगायला आपल्याला. माती वाचली आणि झाड पण वाचलं. झाड पण वाचलं. आणि आणि सत्य परिस्थिती सांगायचं म्हणलं हा, तर हे बाग मी गेल्या वर्षी काढायचं ठरवलं होतं. बर. हे काढून ह्यामध्ये मी पेरू लावणार होतो. बर बर बर. पण ह्या वर्षी असं झालं की आपली झाडच गेली नाही तर काढायचं कशाला. म्हणजे दरवर्षी कापावं लागतं म्हणून एकदाच काढून काढून टाकून पेरू लावायचं हे माझ्या डोक्यात होतं. बर बर. आता ही तुमची कायमस्वरूपी बाग राहणार. हा, तसेच झालं. आता घरी एकही फांदी गेली नाही आपली. हा हा हा. असं तर झालं. आज ही जी फांदी ही जायचं काम काय जे आपण सर्व शेतकऱ्याला सांगतो की हे रोग येतात ही कमजोरीमुळे येतात. हम्म. जर आज कमजोरी जर मातीत असली तर झाडात येणार आहे. आणि निसर्गाचा नियम काय, जे कमजोर आहे त्याला मारून टाका. हा, बरोबर आहे. बरोबर. मग तसं ते तुमचं कमजोर झाड झाल्यामुळं दरवर्षी मरत होतं. हो. आणि एसटी वैदिकचा जी बेसल डोस आहे ते काय करते, मातीही स्ट्रॉंग करते आणि झाडही स्ट्रॉंग करते. म्हणून आपलं टॅगलाईनच आहे, माती बलवान तर पीक पैलवान, हा. शेतकरी धनवान आणि ग्राहक आरोग्यवान. बरोबर. म्हणजे ह्या पद्धतीने आपण सगळे जे हे करतो. हम्म. तर एकंदरीत बाग बघून तर एकदम छान वाटतंय. आणि सगळं जर बघितलं आपण बघा सगळीकडे दाखवा की पूर्ण जरी बाग बघितली तर माल भरपूर आहे आणि कुठलाही ट्रेस नाही. आणि विशेष म्हणजे मला सांगा किती दिवस पाऊस होता? सलग चालू आहे धरल्यापासून 18 दिवस तर सलग होता. एकही गॅप न देता 18 दिवस गॅप होता. पानगळ कधीचे आहे? 1 मे. मग माझ्या मला सांगा कंटिन्यू पावसातली बाग आहे. आपल्याकडे आज 6 महिने झाले पाऊस चालू आहे. बरोबर आहे. म्हणजे बाग धरल्यापासून पाऊस चालू आहे बरोबर. ते आज हार्वेस्टिंग होईपर्यंत. म्हणून शेतकरी मित्रांना जे आज आपण म्हणतो की काही शेतकऱ्यांना वाटतं की खरंच बाबा एसटी वैदिक काय आहे, तर हे आज आपल्याला साहेबांनी जे सांगितलं एसटी वैदिकमुळे काय फायदा झाला, असं सर्वांनी एसटी तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या शेतामध्ये 100% शाश्वत उत्पन्न घ्या. नमस्कार.